मी प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपा साई मंडळाचे अध्यक्ष आहे. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि एससी राखीव आहे आमच्या प्रभागामध्ये. बाकी तिन्ही ठिकाणी पाटील दिले आहे. मग आम्ही काय करायला पाहिजे? आमच्याकडून कामं घेतले. बावनकुळे आमच्या प्रभागातून तिन्ही पाटील दिले आहे. एक जया मावरे म्हणून नाव ऐकलंय, मंगेश कोंडेची मिसेस आहे आणि सुनील भोकाळे. मग आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही पक्षाचं काम इतक्या प्रामाणिकपणे करत आहे. मग यांना समजायला पाहिजे पाटीलला का बरं चालवत आहे. बाकी इतर समाजाला चान्स दिला पाहिजे ना. आम्ही काय कुठे झालं पाहिजे? मी सांगते मी प्रामाणिकपणे काम केलं. माझ्या तब्येतीला जर काही कमी जास्त झालं तर हे सगळे जबाबदार राहतील. कारण की मला माहिती आहे की त्यांच्यापेक्षा मी सर्वे मध्ये माझं नाव होतं. मी चांगल्या प्रकारे काम केलं हे पूर्ण माहिती आहे मला. माझं नाव निलेश कृष्णराव लांबकान आहे. गळगळेश्वर प्रभाग क्रमांक 17 मधून तिकीट मागितली होती मी. आणि आमच्या इथेही पक्षानं भेदभाव केला. तिन्ही जे कॅन्डिडेट आहे ते सर्व कॅन्डिडेट यांनी पाटील समाजाचे दिले आणि ओबीसीचा कॅन्डिडेट दिला नाही यांनी. लेडीज वगैरे सगळे आणि एक कॅन्डिडेट असा दिला जो प्रभागाच्या बाहेर राहते. शेवटी नवीन लोक जिथे राहायला येतात तिथं त्यांचं वोटिंग नाही काही. अशा व्यक्तीला सगळेजण आपापल्या जवळचे लोकांना तिकीट देऊन राहिले. तर मग आमच्या सोबतही हा अन्याय झाला. पक्षाने अन्याय केला. मी 2007 पासून भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे आणि काम करू राहिलो. पदावरही आहे मंडळामध्ये याच्यात. पण यांनी तिकीट माझी तिकीट नाकारून पक्ष म्हणजे एक जवळच्या व्यक्तीला त्यांनी तिकीट देऊन दिली. तर माझा विरोध आहे. माया रवींद्र कांबळे, मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता, मीडिया प्रमुख होती. मीडिया प्रमुख आणि पत्रकारी असून सुद्धा मी 10 वर्षापासून पार्टीत कार्य करत आहे. त्यानंतर सुद्धा मला यांनी तिकीट नाकारली आणि जो व्यक्ती आता बाहेरून आलेला आहे त्याला कधी पाहिलंही नाही त्या व्यक्तीला तिकीट दिली. म्हणजे जे नगरसेवकही काही आहे ते कामही नाही करत तरी त्यांना सुद्धा तिकीट आहे कन्फर्म आहेत. का तर त्या कुणाच्या बहिणी आहेत, कुणाच्या नेत्यांच्या बायका आहेत तर त्यांच्या तिकीटा कन्फर्म आहेत. आणि जो काम करतो, जो सतरंजा उचलत जातो त्यांना आखरीपर्यंत सतरंजा उचलायला ठेवलेला आहे. आता लढणार का? नाही लढणार नाही. मी माझ्या पक्षाला राजीनामा देणार आहे. तुम्ही बोलला काय नाव? सुरेखा त्यागी. कुठून लढणार होता? मी प्रभाग क्रमांक 10 सुरेखा त्यागी ओपन मधून भरला होता फॉर्म. आणि जे कधीच आले नाही, दिसले नाही, कार्यकर्ता म्हणून मी 2 वर्ष काम पण केलेलं आहे. प्रत्येक याच्यात 15 दिवसाचं जे हे असते पखवाडा ते पण केलं, सगळं केलं कंटिन्यू. आणि जे नव्हते इकडे ते आलेले आहेत इथे. आणि मला हे वाटते की जे कार्यकर्ते त्यांना द्यायला पाहिजे. त्यांचे चेहरे कधी पाहिले नाही. त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मधून दिले. आणि 2 जण होते ते तर ते कोणी शिवसेनामध्ये गेला, कोणी काँग्रेसमध्ये. आणि ओपन मध्ये मला पूर्ण गॅरंटी 100% होती. काय आता अपक्ष लढणार? पाहू, आता विचार करायच लागेल ना. अर्धा घंटा टाइम आहे अजून. धन्यवाद. मी भारतीय जनता पार्टीची स्वामी विवेकानंद मंडळ सरचिटणीस 10 वर्षापासून काम करत आहे मी. आणि आता हे इलेक्शनच्या वेळेस नवीन लोकांना जे काम करत नाहीये त्यांनी नवीन आणून आणि त्यांना तिकीट देऊन राहिले. हे कोणाकडे आम्ही सांगतो? आम्ही एवढे काम केलेले आहे ते आम्हाला माहित आहे. आता ते जे पदाधिकारी त्यांचे मिसेस आणून त्यांना तिकीट दिलेले आहे. सगळे पाटील लोकांना तिकीट दिले. मग जेव्हा काम करायचं वेळेस तुम्ही पाटील लोकांना सांगायचं ना. कशाला कार्यकर्ता लोकांना सांगायचं? कशाला तुम्ही कार्यकर्ता लोकांना हे देता की तुम्हाला तिकीट भेटणार, तुम्ही हे काम करा, तुम्ही ते काम करा. त्यांना पण पाटील लोकांना तुम्ही हे करा. कशाला कार्यकर्त्याला हे करत आहे तुम्ही? कारण की आम्ही तो कामधंदे सोडून इकडे हे करत आहे ना. पूर्ण इच्छा होती माझी. पण आता आम्ही तो भाजप वर विश्वास केला ना. आम्हाला असं आहेच नाही आमच्या की बा आम्ही दुसरी पार्टी मधून जाणार आणि काम करणार. पण आता हे असं आमच्यासाठी ते हे नाही करणार तर आम्ही पण कुठेतरी हे करणार आता. कारण की हे आमच्यासाठी हे नाही करत आहे. मग आम्हाला कुठेतरी पाहणार आता, पाहिलं पाहिजे आता.